जयश्री किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। इथे साध्य, सोप्या आणि घरगुती रेसिपीज मिळतात। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत भाजीला काही नसेल तर अगदी 5 मिनिटात तयार होणारा कच्च्या बटाट्याचा ठेचा। हा ठेचा चवीला इतका भन्नाट व झणझणीत लागतो की तुम्ही 2 ऐवजी 4 चपात्या खाल। चला तर सुरू करूया। चला तर मग मी तुम्हाला एक छोटीशी रेसिपी घेऊन आली आहे। एकदम सोपी आणि एकदम पटकन होणारी रेसिपी आहे, तुमची वेळ वाचवणारी रेसिपी आहे। 3 बटाटे घेतलेले आहेत, 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। चला सुरुवात करू। साला सगळं बटाटा घेतलेला आहे मी आणि तो असा मधनं कापून घ्यायचा आहे। मधनं बटाटे कापून घेतलेले आहेत। मी एक कापड ठेवला आहे कारण माझ्याकडे ठेचण्यासाठी काही नाही आहे। आधी आई पाट्यावर आम्हाला हा बटाटा ठेचून ही रेसिपी बनवून द्यायची। टिफिनसाठी रेसिपी होती। मी तुम्हाला ही शेअर करत आहे। अगदी सोपी रेसिपी आहे। हा बटाटा पाट्यावर तसाच पूर्ण ठेचला जातो, पण मला इथे नाही ठेचता येणार म्हणून मी मधनं कट करून घेतलेला आहे। आणि एक रुचना आहे माझ्याकडे। तुमच्याकडे दगडाचा खलबत्ता किंवा नुसता खलबत्ता असेल त्याच्याने तुम्ही हे ठेचून घ्यायचं आहे। रुचना मी धुवून घेतलेला आहे आणि मग आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे बटाटा। तुम्हाला साल आवडत नसेल तर तुम्ही काढून घेतली तरी चालेल। बघा, अशा पद्धतीने मी बटाटा ठेचून घेतलेला आहे। आता आपण जो लसूण आणि मिरच्या घेतल्या आहेत त्या पण आपल्याला ठेचायच्या आहेत। बघा, अशी मी मिरची घेतलेली आहे आणि तिला असं ठेचून काढायचं आहे। मिरच्या माझ्या ठेचून झालेल्या आहे। आता यात थोडेसे मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि हे हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं हळद मीठ लवकर घालायचं म्हणजे बटाटा काळा पडत नाही। आणि तुम्हाला अजून थोडं ठेचून घ्यायचं असेल तर तुम्ही ठेचून घेऊ शकता। आता आपण हे एकत्र केलेलं आहे, अजून थोडंसं ठेचून घेऊया म्हणजे मिरची आणि मीठ सगळीकडे व्यवस्थित लागतंय। एकदम झणझणीत अशी रेसिपी आहे आणि तोंडाला चव नसेल तर असा बटाट्याचा ठेचा नक्की बनवून बघा, तोंडाला चव येईल। आता आपलं हे पूर्ण ठेचून झालेलं आहे। आपण ते शिजवून म्हणजे तळून घ्यायचं आहे आपल्याला। मी एक पॅन ठेवलेला आहे, तुम्ही तव्यावरही करू शकता, कढईत पण करू शकता। पॅन ठेवलेला आहे, पॅन गरम झालेला आहे। आता आपण त्यात तेल घालूया। तेल आता आपलं गरम झालेलं आहे। आपण जो बटाट्याचा ठेचा केलेला आहे तो आपल्याला यात घालायचा आहे। त्याच्याऐवजी आपल्याला काहीही घालायचं नाही या रेसिपीत। आपल्याला फक्त लसूण, मिरच्या आणि बटाटा, बस या 3च गोष्टी लागतात या रेसिपीसाठी। आणि अगदी झणझणीत आणि गावाकडची टेस्टी अशी रेसिपी आहे आणि खूप पटकन बनते। गॅस मी थोडा कमी केलेला आहे। हलवत राहायचं आहे कारण ही थोडी चिकट असते, तव्याला चिपकू शकते, म्हणून हे सतत हलवायचे आहे। आणि तुम्ही माझ्या ज्या उरलेल्या चपातीच्या रेसिपीला जो प्रतिसाद दिलेला आहे, जे लाईक केलेलं आहे, सबस्क्राईब केलेलं आहे आणि खूप चांगली कमेंट्सही केलेल्या आहेत, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद मानते मी। सगळ्यांना माझ्याकडून थँक्यू। अशाच माझ्या रेसिपी तुम्ही बघत जा आणि कशा वाटतात त्या कमेंट्सने नक्की कळवत जा। खूप छान वाटतं माझ्या रेसिपीला कमेंट्स आल्याबद्दल आणि तुम्ही लिहिल्याबद्दल। तशीच एक ही गावाकडची मी
बटाट्याच्या ठेच्याची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि ही खास अशी माझ्या मम्मीची रेसिपी आहे जी आम्हाला लहानपणी टिफिनला करून देत होती. पण तेव्हा पाटा असायचा. आई ती पाट्यावर ठेचून आणि मग आम्हाला बनवून द्यायची. माझ्याकडे पाटा नाही म्हणून मी तुम्हाला ती ताटात ठेचून दाखवलं आहे. आणि ह्या ठेचलेल्या बटाट्याची टेस्ट एक वेगळीच असते. नक्की तुम्ही करून बघा, ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हो, माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला ही रेसिपी माहीत आहे का हेही सांगा. तुम्ही कुठून माझी रेसिपी बघतात हे पण कळवा. माहीत असेल तर तुम्ही ह्या रेसिपीला काय म्हणतात नक्की मला सांगा. मला खूप आवडेल तुम्ही सांगितल्याने. आणि परत एकदा माझ्या शिळ्या चपातीच्या रेसिपीला तुम्ही खूप व्ह्यू आणि एवढा प्रतिसाद दिला, कमेंट्स केल्या, त्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद मानते. आणि माझ्या ह्याही रेसिपीला तुम्ही तसाच प्रतिसाद द्याल ही अपेक्षा ठेवते. अगदी पटकन होते, वेळही वाचतो. एकदम झणझणीत अशी गावाकडची रेसिपी आहे. बटाटा आपण ठेचून घेतला आहे म्हणून तो शिजायला जास्त वेळ लागत नाही. अगदी पटकन शिजतो. यात मी वरतून काहीही टाकलेलं नाही, सगळं बटाटा ठेचतानाच टाकलेलं आहे. आपली रेसिपी आता तयार झालेली आहे. मी गॅस बंद करत आहे. रेसिपी आता आपली झालेली आहे. तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. खूप छान आणि झणझणीत रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. बघा किती छान कलर आलेला आहे आणि एकदम छान दिसत आहे. एकदम रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि जयश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.